सर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेण्याकरता असं बा दोन संघ गॉगरचे आहेत, निर्नाईट गॉगर आणि TWJ गॉगर. आता प्रश्न हाच पडलाय, ते करणार का तुमच्या हृदयात घर? काय होणार आहे? सामना अत्यंत महत्वाचा आहे. दोन्ही संघ एकमेकाला खूप चांगलं जाणतात. तर कच्चे आणि पक्के दुबे, काय डिसिजन असेल? आम्ही टॉस जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण करू. आणि तेथून मोठमोठे फटके सजवणं थोडंसं कठीण होऊन जातं. यावेळेचा फटका गॅपमध्ये तर आहे, फिल्डर मागे पळतोय आणि हा फटका येथे दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर गेलाय. पंचांचा इशारा येतोय, चौकार. 4चा सामना. यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण या क्रिकेटच्या प्रेमात आहोत आणि यावेळेला मात्र टायमिंग जुळलंय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय. सुमेध कदमच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. 6 रन. 6 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. गुडलेचा बॉल पिक केलं बॉलला आणि त्यानंतर पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. खूप चांगला फटका सुमेध कदमचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल फेस करत होता या मॅच मध्ये आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण पहा. खूप चांगलं हँड हँड कोऑर्डिनेशन आणि त्यानंतर बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. यावेळेला मात्र फटका तर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि येथे पकडलाय झेल. विकेट येते आणि येथे मात्र कुंदन रोहिलकर याच्या हातामध्ये चेंडू पोहोचला. ॲडमची खेळी येथे संपुष्टात आली. कुंदन रोहिलकरने पकडली कॅच आणि विकेट आली अखेरच्या बॉलवरती. येथे मात्र पाहिलं गेलं तर नक्कीच शॉर्ट बॉल होता, त्याला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये टोलवण्याचा प्रयत्न तर झाला फलंदाज, परंतु तेथे कुंदन रोहिलकर गुहागरचा टायगर होता तेथे त्याच्या माध्यमातून, परंतु त्याला थांबवलंय. आता मात्र बिग करण्याचा प्रयत्न आणि येथे मात्र चेंडू पोहोचलाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि येथे धक्का बसतोय. बंड्या मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. पाहायला मिळतोय त्यांच्या विरुद्ध TWJ गुहागर. ऍक्शन रिप्ले मध्ये पण पाहाल ही विकेट. लेंथ बॉल आणि टॉप एज लागली आणि नक्कीच खूप चांगली कॅच विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. धक्का क्रमांक 2. 17 वरती 2 नील नाईटला. तिसरं षटक. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल येथे बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय. पाऊस जरूर आलाय परत यावेळेला मात्र मॅगीच्या बॅट मधून बॉल तर हवेत पोहोचलाय कुठे? हवाई सफर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅगी येथे थांबायचं नाव घेत नाहीये. या देखील बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे ए मधून. कमाल फटकेबाजी मॅगीची येथे मात्र नक्कीच आपण पाहिलं गेलं तर मागच्या देखील सामन्यामध्ये याच मॅजिक ओव्हर मध्ये आला होता आणि आपल्या बॅटची जादू दाखवली होती आणि आता देखील पहिला बॉल फेस करत असताना बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नक्कीच खूप चांगली बॅटिंग तर केली आहे मॅगीने. आपल्या या ओव्हर मध्ये एक षटकार खेचलाय. पुन्हा एकदा उडवलाय बॉल, पुन्हा एकदा समोरच्या दिशेला. नक्कीच येथे बॉल पोहोचला नाही आहे. व्हॉट अ कॅच. कॅच तर पकडले हो, कमाल. अक्षय होता तेथे डीप मध्ये आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगला झेल पहा. समोरच्या दिशेला उत्तुंग फटका. थोडीशी ताकद कमी पडली. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ हा चेंडू पोहोचला होता, परंतु येथे अक्षयचे हात आले, फेकलं आणि त्यानंतर आतमध्ये चेंडूला फेकलं आणि तेथे सपोर्ट आला दुसऱ्या फिल्डरचा. कॅच पकडण्यात आले आणि येथे मात्र विकेट मिळते. अजून एक धक्का बरोबरती पाहायला या षटकामध्ये 14 आणि त्यानंतर उडवलं बॉलला. हो काय फटका सजवला आणि मॅजिक ओव्हर मध्ये आपल्या बॅटची जादू दाखवली. फलंदाजांनी दाखवले ताकद. यशच्या बॅट मधून आला हा दमदार षटकार. पॉवरफुल पूलचा फटका आणि त्यावरती रन वसूल केल्या 6 आणि या 5 रनच्या बोनसने आपण धावसंख्या पाहिली गेली तर टोटल स्कोर वरती दुसरं षटक टीम साठी. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये मिसटायमिंग स्ट्रोक. फिल्डर चेंडू खाली आलाय. विकेट येते पहिल्याच चेंडूवरती. इथे मात्र गडीबाद करण्यात आलाय. धावांची खेळी याची देखील महत्वपूर्ण ठरली या मॅच मध्ये. खूप चांगला झेल आणि नक्कीच तितका चांगला खेळ प्रणवचा राहिला या मॅच मध्ये. संकेताच्या माध्यमातून खूप चांगला झेल येते आणि पहा हे क्षेत्ररक्षण. चेंडू हवेमध्ये खूप वेळ होता. जजमेंट प्रॉपर आणि त्यानंतर आपल्या मागच्या बाजूला बॅलन्स देत हा झेल पकडण्यात आला. पर्व तिसरे. यावेळेला मात्र नक्कीच फसवलंय फलंदाजाला आणि येथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय फलंदाज. येस, इट इज मिळतोय.
बिगिट तर केलाय आणि पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय कुठे तर येथे फिल्डरच्या हातामध्ये अप्रतिम झेल पकडण्यात आलाय. अगदी खूप काळ चेंडू मला होता, हीच तर खासियत आहे या खेळाडूची खूप. आणि त्यानंतर पुन्हा एकदा तसा झेल येथे मात्र यश लोखंडेचा पकडला. आपण पाहिलं गेलं तर फटका थोडासा फसला, ताकद तर होती परंतु उंची जास्त होती या फटक्यामध्ये आणि त्याचमुळे या क्षेत्ररक्षकाला एक चांगला झेल पकडण्याची संधी मिळाली. विकेट येते. अजून एक धक्का बसतोय या ओव्हरमध्ये. आपण पाहिलं गेलं जाणे आकाश सकपाळ, यावेळेचा फटका, अखेरचा बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा दमदार षटकार. 6 रन चांगल्या झाल्या टीमच्या आणि त्याचमुळे हे स्मित हास्य. पहा अखेरचा बॉल पाहिलं आणि जसा फटका सजवला तसे मात्र नक्कीच चेहऱ्यावरती एक मोठी स्माइल आपण पाहिली. खूप चांगला फटका षटकार आला अखेरच्या बॉलवरती आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर आणि ती ताकद प्रथमेशकडे आहे. छान गोलंदाजी, वेगवान मारा, बॅट्समन बीट झालाय, त्याचबरोबर एसटी रक्षकही बीट झालाय. एक आकाश सकपाळ एक वरती खेळतोय, चांगला सजवलाय. प्रणव समालोचन कक्षाच्या अगदी बरोबर समोर आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार जातोय. 6 धावांकरता इशारा, पुढे टाकलाय चेंडू, स्लॉट मध्ये, प्लॉटच्या बाहेर जाईल. काय फटका सजवलाय प्रथमेशच्या बॅट मधनं, दर्जेदार षटकार. खराब चेंडूवरती खर पाटलाय काय, त्याला सडेतून उत्तर देत असताना प्रथमेश. अप्रतिम चेंडू, कारण यापूर्वी बाउन्सर टाकला होता, 1 फॉर ओव्हरचा इशारा झाला होता, त्यामुळे चेंडू पुढे टाकला. लेन बॉल होता, लवकर रीड केला आणि खूप सुंदर फटका सजवला. डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार, प्रथमेशच्या बॅट मध्ये षटकार येतोय. यावेळेला अप्रतिम फटका, लेग समोरचा चेंडू, ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक आहे तो प्रेक्षक बनला. चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. लेग स्टंपवरती चेंडू आहे आणि हिंदुस्थानचा कोणताही खेळाडू पायावरती चेंडू आहे तर तो सोडणार नाहीये. काय फटका सजवलाय, धरीदार फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांकरता 25 धावा धाबलकावरती. ऑन साइडला खेळला, अप्रतिम फटका. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती, चेंडू जाईल सीमारेषा पार. सकपाळने दाखवली आपली हुकमत. काय फटका सजवलाय, हुकमत दाखवत असताना ऑन साइडला पुलचा अप्रतिम षटकार. धावफलकावरती धावसंख्या झाले 31. धावसंख्या घेते आकार, कारण आकाश सकपाळच्या बॅट मध्ये येतोय उत्तुंग षटकार. आपण बघितलं तर आकाश सकपाळ प्रतिम मॅच मैदानावरती पाहायला मिळेल का शंका नाही. विकेट पहा कशा प्रकारे गेलेली आहे. वेगात केलेला बदल होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि मैदानावरती बॅटची आतली कड घेऊन मध्ये फ्रीडचा फायदा घेणार का, चेंडू हवेत आहे, आकाशामध्ये आहे. काय घडतंय पाहूया. षटकार, अत्यंत जबरदस्त बैटिंग, पत्थर से देने की कोशिश मैदान के ऊपर बिल्कुल होती भी. आखोटा पदा चेंडू बॅकफुटला गेलाय, खुंदन बॉडीला रोल केलंय, ऑन साइडला पुलचा अप्रतिम फटका, चेंडू आकाशात, ध्येय मोठं आहे, झेप देखील मोठी घ्यायची आहे आणि म्हणून उत्तुंग भरारी यावेळेला घेत असताना कुंदन रोहिलकर आकाशाला गवसणी घालणारा एक अप्रतिम षटकार. धावसंख्या आणखीन एक फटका. हो 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 हो, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे, कडक बेधडक अप्रतिम बॅटिंग करतोय. एका ठिणगीचं रूपांतर वणव्यात होण्याआधी ती विजवावी लागेल. कुंदन रोहिलकर अतिशय डेंजरस बॅट्समन आहे. या षटकात 4 षटकार आलेत. कुंदन रोहिलकर देखील मैदानावरती अप्रतिम बॅटिंग करतोय. क्लास सरळ बॅटने खेळलेला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू थांबवता येत नाहीये. अगदी गोळीच्या वेगानं मैदानात असलेल्या गवताला आग लावत चेंडू सीमारेषा पार जातोय. 4 धावा फलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. कुंदन रोहिलकर अफलातून बॅटिंग करतोय. क्लासिकल बॅटिंग मैदानावरती, बॅकफुटवरती, फ्रंटफुटवरती किती जबरदस्त फटका होता पहा. या षटकात 32 धावा कुठल्या गेलेल्या. खराब चेंडू, नियंत्रण नाहीये, म्हणजे बँक बॅलन्स टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे. नो बॉलचा इशारा. ऑफनमच्या बाहेरचा चेंडू, फलंदाज तुटून पडलाय. प्रथमेश संघाचा नेता संघाचा आणि त्यावरती केलेला आक्रमण आहे. प्रथमेश मैदानावरती अप्रतिम बॅटिंग करतो. ऑफनमच्या बाहेरच्या चेंडूवरती खेळलेला अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक डोळ्यांचं पांढरं फिरणारा फटका प्रथमेशच्या बॅट मधून आलाय. ओमी बाकर
आकुटप्याचा चेंडूवरती खरपूस समाचार, चेंडू दर सीमारेषा पार. या चेंडूवरती 6 धावांची मोहर. षटकार. TWJ गॉगर, हिल नाईट गॉगर मैदानाच्या बाहेर, स्पर्धेच्या बाहेर. बरेचसे प्रश्न होते, त्याची उत्तर आपल्याला मिळवायची, तिथपर्यंत जाण्याची आवश्यकताच लागली नाही. एक अनाउन्समेंट मी करणार होतो, तिथपर्यंत जाण्याची आवश्यकता लागली नाहीये. परंतु अप्रतिम कामगिरी TWJ गॉगर संघानं अत्यंत महत्त्वाच्या 13 धावा होत्या. मग त्यानंतर मॅगीनं 10 धावा, सागरनं 6 धावा, अर्थात तो षटकार आपण बघितला. त्यानंतर सुमेध कदम 6 धावा. प्रथमेश आज अप्रतिम, प्रथमेश वेद्रे संघाचं कर्णधार आहे, 28 धावा नॉट आउट केल्या आहेत. काय फिनिश केलाय, कुंदन रोहिलकरनं गेअर चेंज केला होता आणि धावांचा वेग वाढवता. 6 चेंडूमध्ये 18 धावा. आकाश सकपाळने देखील अप्रतिम बॅटिंग केले, 4 चेंडूमध्ये 13 धावा. एकूण आपण बघितलं सागर आंबरेचं एक षटक अर्थात मागे ठरलं, 32 धावा कुठल्या गेल्या, एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्यानंतर परेश नाटेकर एक षटक 6 धावा, ओंकार बागकर एक षटक 13 धावा, अमित पवार अत्यंत महत्त्वाचं षटक होतं, एक षटक 17 धावा. दुसऱ्या बाजूला आकाश सकपाळ 2 षटक 13 धावा आणि 3 गडी बाद केले. तर आकाशची कामगिरी, अष्टपुली कामगिरी मैदानावरती. सौरभ पवार एक षटक 11 धावा, एक गडी बाद करण्यामध्ये यश. अमन कदम एक षटक 20 धावा, मागण्या ठरला एक गडी त्याला प्राप्त झालाय. प्रथमेश जाधव ज्यानं एका षटकात 19 धावा दिलेल्या आहेत. आकाश सकपाळची कामगिरी उजवी ठरलेली आहे, ज्यामध्ये 3 महत्त्वपूर्ण बळी आणि त्याचबरोबर धावाही त्याच्या बॅटमध्ये आलेले आहेत. या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण अगदी थोड्याच वेळात देतो आहे. TWJ गॉगर 1/9 विकेट, अर्थात 9 विकेटने हा सामना किशात घातला TWJ गॉगर संघाने. एक मोठी धावसंख्या होती, 70 धावांचा यशस्वी पाठलाग झालेला आहे.